काँग्रेस पक्षानं फक्त तिकीट दिलं त्यानंतर काहीही काम केलं नाही. कैलास गोरंट्याल. प्रदेश काँग्रेस कमिटीनं ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे मी तेवढा फोन करायचो वरती, पण कुणीही रिस्पॉन्स दिला नाही. पराभवानंतर जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली खंत. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं फक्त तिकीट दिलं त्यानंतर काहीही काम केलं नाही. जालन्यात मोठी सभा दिली नाही, जी सामग्री असते तीही दिली नाही. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं निवडणुका लढवायला पाहिजे त्या पद्धतीनं लढल्या नाहीत. प्रत्येक उमेदवाराला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम काँग्रेस पार्टीनं केलंय, त्याचाही फटका आम्हाला बसलाय. काँग्रेस प्रदेश कमिटीनं ज्या पद्धतीनं इलेक्शन लढायला पाहिजे मी तेवढा फोन करायचो वरती, पण कुणी रिस्पॉन्स दिला नाही. असं झालं की लढाई फक्त माझ्या एकट्याची आहे आणि मी ती लढलो, असं म्हणत जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पक्षावरच नाराजी व्यक्त केली आहे. सर, सर्वजण पराभवानंतर काही निरीक्षण करत असतात. प्राथमिक दृष्ट्या तुम्ही पण ऑब्झर्व केलं, अशा कुठल्या गोष्टी आहेत तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या असं तुमचं मत आहे? बघा, पराभूतचे जे 2-3 मेन प्रकरण आहेत त्यात एकतर प्रचंड विरोधकांनी पैसे जे वाटले, सरासरी 1.5 लाख लोकांना त्यांनी पैसे दिले. एक दुसरा जे हे झालं, पोलरायझेशन झालं, ते म्हणजे काँग्रेसचा जे वोट बँक होता ते सोबत आलं नाही, पण त्याची भीती दाखवून की बाई पेन निवडून येईल, पेन निवडून हे आपणचा जो मला मानणारा पारंपरिक व्यापारी मतदारसंघ आहे तेही यावेळी धनुष्यबाणला गेला. हे 2 प्रमुख कारण मी पडण्याचे आहे. आणि यावेळी एक वातावरण असं एक तयार झालं होतं, नॅरेटिव्ह वातावरण, की पेन निघेल, पेन निघेल, पेन निघेल आणि कशाला त्याला द्यायचं, असं एक झालेला. आणि दुसरा जे काही धर्मगुरूंनी जे अगोदर पेनला सपोर्ट केला, कुठं काय केला, त्याचा इफेक्ट गेलेला. आणि मग ते हिंदू वोटमध्ये जे भय निर्माण झाला की उद्या काहीतरी होईल, म्हणून ते माझ्या विरोधात मतदान तिकडे केलं. सर, काही पक्षीय पातळीवरती काही निरीक्षण नोंदवलं का? काही काम नाही केलं असं सुद्धा चर्चा? हो, तसं आम्ही वरिष्ठ लोकांच्या सभा असं सुद्धा. बघा, काँग्रेसने फक्त तिकीट दिला, त्याच्यानंतर काही काम केलं नाही. सभा दिली नाही, जे सामग्री असतात तेही दिलं नाही. आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने लढविले पाहिजे त्या प्रकारे लढविलं नाही. आणि प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम पार्टीने केलेले आहे, त्याचाही फटका आम्हाला बसलेला आहे. सगळीकडे झालं का असं म्हणते का? जालन्यातच? आता मी माझ्याबद्दलच बोलू शकतो, मी बाकी कुठं काही विचारलं नाही. तुम्ही त्या मुख्य फळीतली सिनियर माणसं आहे ना, पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला अपयश मिळालं राज्यामध्ये, त्या सर्वांगीण इतर कारणांपैकी हे एक कारण आहे का ज्या पद्धतीने? हो, जे प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढवलं पाहिजे, कोणी आता मी एवढं फोन करायचं वरती, पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला. असं झालं की ही लढाई फक्त माझी एकटीच आहे आणि मी लढलो ते. आणि काही आपले जे काही गद्दार लोक आहे काँग्रेस पार्टीचे, त्यांनी गद्दारी केलेली आहे. आमच्या काँग्रेस पार्टीचे काही गद्दार लोक, त्याची तक्रार केलेली आम्ही. त्याच्या बाबतीत काही तुम्ही म्हणजे वरिष्ठांकडे? हो, वरली तक्रार केली, आता रायटिंगमध्ये देणार आहे, पण 1-2-4 दिवसानंतर मी करणार आहे ते सर्व. साहेब, मला सांगा की थोरातांसारखा पराभव झाला त्यांचा, म्हणत नाही की काय झालं असेल, मी तुम्हाला विचारत नाही, पण सर्वांगीण अशी काहीतरी मरगळ आली. एकीकडे लोकसभेचा तर छानपैकी सिच्युएशन झाली, मात्र राज्यामध्ये असं काय घडलं पुढच्या 3-4 महिन्यामध्ये की पक्षाचा? हे मला जे माहीत पडलं की शिवसेना भाजपच्या उमेदवारांना एक उमेदवाराला 40-40, 50-50 करोड रुपये त्यांची पार्टीने दिले. आणि असं तर ऐकतो की अदानी जे ज्यांचा हे आपला कोणता त्यांच्याकडे धारावी झोपडपट्टीचं काम, त्याला भेटला पाहिजे म्हणून त्यांनी पैसे दिले आणि हे पैसे सर्व त्याच्या लोकांवर. आणि मी भाजप आणि शिवसेनेचा विजय म्हणत नाही, हा फक्त पैशाचा विजय.